नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हिम्मत पाटील सर. सोपा प्रश्न वारंवार वाचूनही परीक्षेमध्ये गोंधळात टाकतो अशा प्रश्नाची कन्सेप्ट क्लिअर करून लक्षात कसा ठेवायचा समोर पहा. या ठिकाणी काय दिलाय, वेगवान लहरी विचारल्यात. मग तुम्ही कन्फ्यूज काय होता, एक तर प्राथमिक लहरी किंवा भूपृष्ठ लहरी या दोन्ही ऑप्शन मध्ये कन्फ्यूज होता. तर हे पाहणार आहोत. या ठिकाणी भूकंपाबद्दलची माहिती दिलेली आहे. हे आहे भूकंप केंद्र, म्हणजे काय याला म्हणायचं भूकंप नाभी. तर पहा, त्या भूकंप नाभीपासून ज्या लहरी निघतात त्या एकदम वेगवान जर लहरी आहे, म्हणजे काय जी प्रथम पोहोचणार, वेगानं जाणार म्हणजे काय होणार, प्रथम पोहोचणार. माझ्या बरोबर म्हणा, वेगानं जाणार म्हणजे प्रथम पोहोचणार. मग सर्वात वेगवान लहरी जर का विचारलं तर उत्तर द्यायचं प्राथमिक लहरी. उत्तर काय द्यायचं, प्राथमिक लहरी. सर्वात वेगानं जाणार म्हणजे प्रथम पोहोचणार. मग वेगवान लहरी कोणत्या, प्राथमिक लहरी. एक कन्सेप्ट कळाली. दुसरी बघा, हाय भूपृष्ठ. ह्या भूपृष्ठाखाली समजा जर का हालचाल जर का अशी जर का जास्त झाली, जास्त जर का हल्लं तर काय होणार आहे, वरचं सगळं पडणार आहे. म्हणजे काय होणार, विनाश जास्त होणार. काय होणार, विनाश जास्त होणार आहे. मग जर सर्वात विनाशकारी लहरी जर का विचारल्या, सर्वात विनाशकारी लहरी विचारल्या तर उत्तर द्यायचं तुमचं भूपृष्ठ लहरी. दोन कन्सेप्ट क्लिअर झाल्या. त्याचबरोबर विचारतील काय, भूकंपाचे मापन करणारे यंत्र विचारला तर सिस्मोग्राफ द्यायचं, आणि जर एकक विचारलं तर रिश्टर द्यायचं. मित्रांनो, याच प्रकारे नवीन गोंधळात टाकणारा प्रश्न पुन्हा घेऊन येण्यासाठी कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.